आयुष्याला ज्वारीच्या रोटीसारखी चव लागते. ते चघळणे कठीण वाटते, पण ती आरोग्यदायी आहे. तुम्हाला माहीत आहे की ज्वारीची गणना 5 आरोग्यदायी धान्यांमध्ये केली जाते. आश्चर्य होऊ नये, कारण त्याच्या एकात्मिक आरोग्य फायद्यामुळे ज्वारीला न्यू क्विनोआ हे नवीन शीर्षक मिळाले आहे. एकेकाळी ज्वारीचे खाद्य म्हणून उपयोग केला जात असे. ज्वारीच्या फायद्यामुळे त्याचा प्रभाव जगभर पसरला असून ते मुख्य अन्न म्हणून आणले आहे. भारतात ज्वारीला ज्वारी, चोलम, जोंधळा आणि जोन्ना असे म्हणतात. ज्वारीच्या पिठाचे नियमित सेवन केल्याने तरुणाईलाही पोषण मिळते. केवळ त्वचाच नाही, तर ज्वारीचे फायदे त्वचेचे आरोग्य देखील कव्हर करतात. ज्वारीमध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, फोलेट, नियासिन, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक आवश्यक घटक असतात. ते तुमची त्वचा निरोगी आणि तेजस्वी ठेवतात. तुम्हाला आरोग्य कसे मिळवता ते आपण जाणून घेऊया. कार्बोहायड्रेटचे जास्त सेवन केल्याने साखरेची पातळी वाढू शकते. दीर्घकाळापर्यंत मधुमेह होऊ शकतो. ज्वारीच्या बाहेरील थरात भरपूर टॉनिक असते, जे शरीरातील साखर व स्टार्चचे शोषण कमी करण्यासाठी एन्झाईम्स रंजित करते. ज्वारीच्या पिठाने बनवलेले पदार्थ शरीरातील ग्लुकोज, इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. आपल्यापैकी बरेच जण लठ्ठ वजनाशी लढतात, अतिरिक्त वजन कमी करू इच्छितात. इतर तृणधान्यांच्या तुलनेत ज्वारीच्या आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तृप्ती पातळी उच्च राहते. ज्वारीच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्याने भूक लागण्याची इच्छा कमी होऊ शकते. परिणामी दीर्घकाळ वजन कमी होऊ शकते. तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम व इतर जीवन आवश्यक घटकांसह हाडांची ताकद वाढवता येते. ज्वारीच्या पिठातील मॅग्नेशियम उच्च घटक शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात, ज्यामुळे हाडे मजबूत होऊ शकतात आणि इतर घटक ऊतींना मजबूत बनवण्यास मदत करतात. लाल रक्तपेशी वाढविते. ही रॅडिकल्स विरुद्ध लढा. ज्वारीच्या कोंड्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्स आकारित वृद्धत्व विरुद्ध लढण्यासाठी देखील योगदान देऊ शकतात. तसेच फायबरयुक्त वैशिष्ट्ये पचन सुधारतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जवळपास 28% फायबरची गरज ज्वारीची रोटीने पूर्ण केली जाते. फायबर घटक मलमध्ये मोठ्या प्रमाणात जोडतात आणि पचनमार्ग साफ करण्यास मदत करू शकतात. ज्वारीच्या पिठाची रोटी खाण्याने गॅस, बद्धकोष्ठता, अतिसार आणि पोट फुगवणे पोट फुगणे यासारख्या पचन समस्यांशी लढण्यास मदत होऊ शकते. ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते व हृदयविकार येण्याची शक्यता कमी करते. ज्वारीमध्ये असे गुणधर्म असतात की जे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतात आणि ज्वारीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट क्लोनच्या विकासात अडथळा आणू शकतात आणि प्लाझ्मा एलडीएल एकाग्रतेचे नियमन करू शकतात. जर तुम्हाला केसांचा दर्जा सुधारायचा असेल तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये ज्वारीचे पीठ घालणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. केस गळणे कमी करण्यास देखील मदत करते आणि 58% तांबे देऊन केसांच्या वाढीस मदत करते. ज्वारीच्या पिठाचे नियमित सेवन केल्याने तरुणाईला पोषण मिळते आणि केसांच्या वाढीस गती मिळते. केवळ त्वचाच नाही, तर ज्वारीचे फायदे त्वचेचे आरोग्य देखील कव्हर करतात. ज्वारीमध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, फोलेट, नियासिन, कॅल्शियम, लोह व इतर अनेक आवश्यक घटक असतात, जे तुमची त्वचा निरोगी व तेजस्वी ठेवतात. अँटी-कॅन्सरिजन. ज्वारीच्या फायद्यांमध्ये कर्करोगाच्या उपचारामध्ये त्याचा वापर समाविष्ट आहे. ज्वारीच्या बियांच्या कोंड्याच्या थरामध्ये दुर्मिळ अँटिऑक्सिडंट असतात, जे अँटिऑक्सिडंट विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासोबतच ते मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास देखील मदत करते, ज्यामुळे अकाली वृद्धि होऊ शकते.
नियासिन आणि फायबरसारखे वेगवेगळे घटक ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ निरोगी बनवतात आणि जास्त काळ भरपूर अनुभव देतात. ज्वारी हे सुनिश्चित करते की दैनंदिन जेवणाचे अंदाजे 28% एक शेविंगमधून मिळतो. दिवसभर ऊर्जेचे पातळी स्थिर राहते. तसेच ज्वारीच्या पिठामध्ये तांबे आणि लोह असते, जे शरीराचे रक्तभिसरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पेशींच्या विकासामध्ये लोह एक प्रमुख भूमिका बजावते, जिथे तांबे लोह चांगले शोषण्याचे संयुक्तपणे कार्य करते. तर या दोन घटकांसह ज्वारीचे पीठ सेल्युलर वाढीस उत्तेजन देतात आणि लाल पेशींचा विकास होऊन व एकूण रक्तपेशी परिसंचरण सुधारते. फायदे केमिकल अँटीऑक्सिडंट्सने भरलेले ज्वारीचे पीठ कर्करोग, हृदयाचे आजार इत्यादीसारख्या विविध रोगांची शक्यता कमी करण्यासाठी उत्तम काम करते. फायटोकेमिकल अँटीऑक्सिडंट्स साधारण शेंगांमुळे बाजारामध्ये आढळतात, त्यामुळे तुमच्या रोगांच्या आहारामध्ये ज्वारीचा समावेश केला ग्राहक विरोधी फायदे मिळू शकतात. तसेच मिरचीची चटणी असलेली ज्वारीची रोटी याला मिरचीचा ठेचा म्हणतात. इथे काही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अन्न म्हणून ओळखले जायचे. ज्वारीच्या पिठाची रोटी याचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राची पाककृती अपूर्ण आहे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स व ग्लुटोन मुक्त घटकांसह सर्व उद्दिष्टे पिठाचे आरोग्य पर्याय. ज्वारी विविध आहार पद्धतीचे त्याची गमावलेली प्रचिती पुन्हा मिळवत आहे.